हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर बहिणीचा वाढदिवस मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, तर नसेल बघितलं तर बघा. रात्री 12 वाजता आम्ही छोटासा केक कापला आणि बहिणीचा बर्थडे सेलिब्रेट केला. पण दुसऱ्या दिवशी तिचा जो बर्थडे होता तो खूप छान प्रकारे आम्हाला करायचा होता आणि तिला सरप्राईजसुद्धा द्यायचं होतं. आणखी एक सरप्राईज म्हणजे आम्ही जवळपासच्या हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये तिथे खूप सुंदर असं हॉटेल होतं आणि ओपन प्लेस होतं. तिथे आम्हाला त्या भावाने सरप्राईज दिलं. बहिणीलासुद्धा सरप्राईज दिलं. तिचा बड्डे होता, तिला काही सांगितलंच नाही. मग त्याच्यामुळे आम्ही जवळपासच्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे खूप सुंदर, आता तुम्हाला मी दाखवते, ऑर्केस्ट्रा टाईप ते होतं आणि छान सुंदर गाणी म्हणत होते ते सर्वजण आणि तिथे डिनरसुद्धा करतात. तर खूप छान प्लेस आहे तिथे आणि सोनाली असं रेस्टॉरंट आहे. तिथे आम्ही जेवायला आलो आणि त्याचबरोबर तिथे केकसुद्धा मागवला होता. तर असं आम्ही भावाकडे आलो होतो आणि बहिणीचा बड्डेसुद्धा होता. तर 4 दिवस आम्ही राहिलो, पण खूप छान छान वाटते आणि खरंच एकत्र आल्यावर एन्जॉय आणि जो आनंद असतो तो खूप वेगळाच असतो आणि खरंच आपलं सुख दुःख आपण विसरलो जातो आणि त्याच्यामध्ये आपण मग्न होऊन जातो. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, हजारों साल ये मिलके आए. Happy birthday to you. Happy birthday! बहिणीच्या बड्डेचं अनाऊन्स केले आणि त्यांनी छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं. जिंदगी छोटी नहीं, जिंदगी लंबी होनी चाहिए. वाव. थँक यू. सगळ्यांच्या आवडीने छान असं जेवण मागवलं, जेवलो आणि नंतर थोडा वेळ आम्ही गाणी ऐकत बसलो. थोडं रील काढले, थोडं फोटो काढले, हे तर आपले झालेच पाहिजे. त्याच्यानंतर मग थोडा वेळ बसून आम्ही नंतर निघालो.